बातमी पुण्यातली। हडपसरमध्ये घसरगुंडी खेळताना 4 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय। हडपसर भागामधील मगरपट्टा परिसरातली ही घटना आहे। गृहनिर्माण संस्थेच्या आवारात खेळत असताना लोखंडी घसरगुंडी डोक्यावरती पडल्यामुळे एका 4 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला। या प्रकरणी हडपसर पोलिसांनी सोसायटीचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केलाय। मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव अनिका नवनाथ देविस्कर असं आहे। अनिका सोसायटीच्या मैदानात खेळत असताना तिथे बसवण्यात आलेली जड लोखंडी घसरगुंडी अचानक तिच्या अंगावरती आणि डोक्यात कोसळली। या अपघातात अनिका गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाली। तिला तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। हडपसरमधील मगरपट्टा सिटीतील वेदविहार सोसायटीमध्ये एका 4.5 वर्षाच्या मुलीचा घसरगुंडी डोक्यात पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे। आत्ता आपण या घटनास्थळी आहोत। 7 एप्रिल रोजी ही आपल्या आईसोबत खेळत असताना घसरगुंडी धोकादायक पद्धतीने ठेवली होती आणि त्या घसरगुंडीच्या खाली ती खेळत असताना ती घसरगुंडी अचानक तिच्या डोक्यात पडली। त्या ठिकाणी सोसायटीची एक मीटिंगसुद्धा सुरू होती आणि तिथले जे सदस्य आहेत त्यांनी तातडीने त्यांना शेजारच्याच खाजगी रुग्णालयात दाखल केलं, परंतु 7 तारखेनंतर जवळपास 12-13 तारखेपर्यंत त्या चिमुरडीने झुंज दिली। अक्षरशः मृत्यूशी झुंज देत असताना अखेर तिची प्राणज्योत मालवली। या प्रकरणामध्ये हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संबंधित सोसायटीचे चेअरमन आणि अन्य पदाधिकारी यांना CCTV फुटेज आणि एकूणच त्या घटनेचा जबाब नोंदवण्यासाठी आज पोलीस स्टेशनला बोलवलं आहे। एकूणच नवनाथ देविकर हे अनिका देविकरचे वडील आहेत। त्यांनी फिर्याद दिली होती आणि त्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे। आपण त्यांच्याशी संपर्क साधला असता नवनाथ देविकर हे त्यांच्या मूळ गावी गेलेले आहेत। मुलीच्या अंत्यसंस्कार आणि जी नंतरची विधी असते तो विधी करण्यासाठी ते गेले, त्यामुळे त्यांनी फोनवर बोलण्यास नकार दिलेला आहे, परंतु ते जेव्हा पुण्यात येतील त्यावेळेस आपण त्यांच्याशी नक्कीच संपर्क साधणार आहोत। एकूणच ही जी काही दुर्दैवी घटना घडली आहे त्यामुळे पुणे शहरातल्या अनेक सोसायट्यांमध्ये धोकादायक पद्धतीने ज्या खेळण्या लावलेल्या असतात त्यामुळे जीविताला धोका होऊ शकतो हे या उदाहरणावरून स्पष्ट होतं आहे। कॅमेरामन निकेतन मानेसह यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी, पुणे।